कुठे आहे ते? कुठे आहे ग? आई बाबा आले. आला का परत पिऊन? ओ, मला पैसे पाहिजे, दारू प्यायचे, गाड्यातलं दे तुझ्या. मी पण येतो. अहो तुम्हाला किती सांगू, पैसे नाहीयेत माझ्याजवळ. दारू पीत जाऊ नका, लेकरांकडे बघा किती घाबरलेत लेकरं. नाही नाही, मला आत्ताच पैसे पाहिजे. माझ्या घसाला कोरड पडलेले, त्यांचे पुस्तक विकू का मी ते? अहो अहो काय करताय? सोडा 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 ते सोडा. पैसे नाहीयेत पैसे. मी आता घरातले धान्य घेऊन जातो बाहेर, डब्बे घेऊन जातो, विकून येतो आणि त्याची दारू पिऊन येतो. लवकर पैसे दे मला, देते का नाही? अहो अहो घरातल्या कामासाठी ठेवले तो, लेकरांची फीस भरायची, सामान आणायचे, स्वयंपाक नाहीये. असेल असेल कुठेतरी लपून ठेवले असतील. लवकर पैसे काढ, डब्यात असतील. हा सापडले, भेटले मला. हा आता चाललो मी. थांब, आता तुझा बेतच बघतो. काय करू बाई, कसं करू? माझे छोटे छोटे लेकर. बाळांनो या इकडं, घाबरू नका, मी आहे. सगळं चांगलं होईल आपलं. बसा तुम्ही खाली, काही घाबरू नका. मी आता स्वयंपाक करते बरं का. भेटली. अहो आता बरं वाटतंय मला. कुठे येते? आता तुझा बेतच बघतो. पैसे देत नव्हते काय? अहो का असं करता हो? नका हो पिऊ ती दारू, नका हो. तुमच्या तब्येतीला बघा, लेकरांकडे बघा. अहो नका करू हो, तुमच्या पाया पडते मी. सोडा ती दारू, सोडा. चल बाजूला हो, बाजूला हो. पैसे देत नव्हते काय? पोट दुखायला लागलंय माझं. दुखतंय पोट, खूप दुखतंय. अहो काय झालं तुम्हाला? अहो असं काय करतात? अहो उठा ना. अहो डॉक्टरला बोलवा, कुणीतरी डॉक्टरला बोलवा. अहो बाबा काय झालं तुम्हाला? बाबा काय झालं? बाबा उठा ना बाबा, उठा ना बाबा. काय झालं यांना? बघू, आत बघू द्या. डोळे दाखवा. डोळे जरा पिवळे आहे ना. पोट जरा पोट सुजल्यासारखं झालं. पोट मला वाटतं दारू पिऊन पोट लिव्हर खराब झालं त्याचा. पोटाला खूप जास्त सूज आलेली आहे. आता यांच्यावर काहीच उपाय नाही. आता थोडे दिवस आहे, मी काही गोळ्या औषधं लिहून देतो, त्यांची तुम्ही चांगली सेवा करा. डॉक्टर मी पैसे खर्च करायला तयार आहे हो. मी कष्ट करेन, पण माझ्या नवऱ्याला वाचवा हो डॉक्टर, माझ्या नवऱ्याला वाचवा. माफ करा, सही आता माझ्या हातामध्ये नाही. आता तुम्हाला वरतच वाचवेल. तुम्ही तोपर्यंत त्याची शेवटपर्यंत काळजी घ्या, एवढंच तुम्ही सांगू शकता. अहो तुम्हाला किती सांगितलं होतं हो, दारू पिऊ नका. तुम्ही काही माझं ऐकलं नाही. काय वेळ आली आपल्यावर. बघा आपल्या लेकरांकडे कसं होईल, काय होईल. तुम्हाला मी किती समजून सांगत होते. मित्रांनो आता माझं काही खरं नाही. माझं जीवन खराब झालेलं आहे आणि मी थोड्या दिवसाचा सोबती आहे. पण तुम्ही माझ्याकडून एक धडा घेतला पाहिजे. तुम्ही चुकूनही दारू पिऊ नका. माझ्यामुळे बघा आता मी काही दिवसच जिवंत राहणार आहे आणि आता माझ्या लेकरांचं भविष्य धोक्यामध्ये आलेलं आहे. माझ्यानंतर आता लेकरांचा कोण सांभाळ करणार? काय होणार त्यांचं? तुम्हीही व्यसन करू नका. बघा तुम्हाला दिसत असेल आता व्यसन करणं किती अवघड आहे. सर्व कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं. तेव्हा माझं म्हणणं ऐका आणि कृपा करून कोणीही दारू पिऊ नका.